एकविरा मातेच्या मंदिरामध्ये वेहेरगाव या ठिकाणी मी दर्शन घेतलेलं आहे आणि कार्ला परिसरामध्ये हे मंदिर प्राचीन आहे आणि वरच्या डोंगरावरच्या मंदिराप्रमाणेच देवी इथे वास्तव्याला असतात। त्यांचं पवित्र असं दर्शन झालं। फार सुंदर पद्धतीने आरती, प्रसाद, नैवेद्य आईसाठी आणखी वरच्या मंदिरासाठी लाल रंगाच्या साड्या, महावस्त्र आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर इथे स्थानिक जे सगळे आमचे पदाधिकारी आहेत, मोर आहेत, तसेच गुलावळे आहेत, तसेच कुटे आहेत, बाकीचे सगळ्या कांता ते पांढरे महिला संपर्क प्रमुख जिल्ह्याच्या या, तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी जी मागणी केली आहे, विनंती केली आहे, त्याच्यानुसार ही जी समोरची जागा आहे तिथे सभामंडप बांधण्यासाठी त्यांनी निधी मागितलेला आहे। तिथे भक्तांची सोय व्हावी या दृष्टीने वाहतुकीला अडथळा न येता सभामंडप बांधण्याच्या दृष्टीने मी 15 लाख रुपये माझ्या आमदार निधीतून जाहीर करत आहे। PWDची या संदर्भामध्ये मार्गदर्शन सर्टिफिकेट नक्की मिळेलच, ते मिळाल्यावरती पुढील कामाला सुरुवात होईल। याखेरीज बाकी वाहनतळाचा प्रश्न, बाकीचे भाविकांचे प्रश्न, तसंच रस्त्याला पडलेले खड्डे आणि या वरच्या बाजूला असलेले इतर प्रश्नांसाठी MMRDA या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली, लक्ष घातलेलं आहे। परंतु यामध्ये अजून समन्वय होऊन वेगाने काम व्हावं। दिवाळीनंतर मी मीटिंग घेणार आहे आणि विधान भवनातल्या या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याचं निवेदन माझ्याकडे येईल। त्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष घालीन आणि अनेक वर्षापासून जी कामं राहिली होती प्रलंबित त्यालासुद्धा वेग येतो आहे। परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांशी पण मी दर्शनानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले त्यांच्याकडून पण भेट घेऊन माहिती आणि काही सूचना देणार आहे आणि विहीर गावचे सगळे ग्रामस्थ वेळगावचे आणि एकविरेचे भक्त या सगळ्यांना मी सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी अशा पद्धतीचे प्राप्त हो, विजय प्राप्त हो याबद्दल विनंती करते। आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये प्रचंड असं झंझावाती बहुमत सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजित पवार यांना जे प्राप्त झाले त्याबद्दल देवीची मी ऋणी आहे आणि आमच्या हातून चांगलं कार्य घडो अशा प्रकारची लाडक्या बहिणीच्या वतीने देवीला प्रार्थना करते।